व्हायला लागलेली आहे। त्या शेतकऱ्यांच्या बाबतीत काय करणार आहात, काय निर्णय घेणार आहात, त्यांना बी बियाणं कसं देणार आहात, त्यांना खत वगैरे कसं देणार आहात, कशा पद्धतीने त्यांना मदत करणार आहात याचा सुद्धा विचार आपण करावा, अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो। पूर्वी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं जरासं की ते ठाकऱ्यांमुळे साठायचं, जरा काय झालं की ठाकरेंमुळे पाणी साचलं, जरा काय झालं की ठाकरेंमुळे झाड पडलं, जरा काय झालं ठाकरेंमुळे रस्ता खचला। आनंदाची बातमी एवढीच आहे यावेळेला या सगळ्या भानगडीमध्ये, यावेळेला ठाकरेंमुळे नाही झालं, यावेळेला पावसामुळे झालं, पावसामुळे झालं, यावेळेला ठाकरेंमुळे झालं नाही। पण ठाकरेंच्या हातामध्ये मुंबई होती, त्यावेळेला मुंबईची कशी काळजी घेतली जात होती ही मात्र पहिल्याच पावसानं महाराष्ट्राला दाखवून दिलं। त्याकरता मी पावसाला मात्र धन्यवाद देतो, बाकी कोणाला मी धन्यवाद देत नाही। आता अध्यक्ष महोदय, एक गमतीचा किस्सा मी तुम्हाला सांगतो की आज सकाळी एक आम्हाला मेसेज आलाय, पोरं शाळेत इकडे तिकडे धावतायत, पळतायत। अरे ही मुलं पळतायत का, तर पळतायत आमचे गुरुजी कुठे आहेत ते शोधतायत, ती मुलं शाळेमध्ये गुरुजी नाहीत, त्यांना शोधतायत शिक्षकांना। मग शिक्षक कुठे गेले, ते शिक्षक गेले पोरांच्या आईबापाला शोधायला, पोरांच्या आईबापाला शोधायला। कशा करता, SIRचं काम, ती पोरांचे आईबाप कुठे आहेत त्यांना शोधायला। पोरांचे आईबाप कुठे गेले, ते गेले 2002ला आमचे आईबाबा कुठे आहेत त्यांना शोधायला, म्हणजे त्यांच्या आईबापाला शोधायला। या तर राज्याची परिस्थिती आहे, बरोबर आहे की नाही। SIRला मॅपिंग झालं, आता प्रत्येकाचा मतदाराचं, आणि म्हणून शाळेतली पोरं त्यांचं वाटोळं लावू नका, त्यांचं भवितव्याचा विचार करा, त्या शिक्षकांना किती कुठे झुंपायचं त्याचा पण विचार करा, अशी विनंती करतो। माझ्यापेक्षा अन्य बोलणारे आहेत, आपण मला बराच वेळ दिला त्याबद्दल आपल्याला मी धन्यवाद देतो। ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे आणि जिथे कुठे नुकसान झालंय त्यांना मदत करा, भविष्यात अतिवृष्टी होईल त्याची काय ती काळजी घ्या। ज्या भागामध्ये पाऊस पडला नाही त्या शेतकऱ्यांना कशी मदत, अल्निनोवर, हो बरं, अल्निनोवर त्याची काळजी घ्या। आणि मी सांगितल्याप्रमाणे त्या खोपोलीचा पोरगा जो गेला त्याचं नाव मी आपल्याला देतो, फक्त तो मुसलमान आहे म्हणून त्याला मदत करू नका, असं करू नका, नाही तर तो मुसलमान आहे म्हणून त्याला मदत करणार नाही, कारण आपल्याकडे जरा काय झालं की मुसलमान हे ते, पण मी त्याचा जात नाही जास्त, आणि म्हणून त्याला मदत करा, कारण तो प्रत्येकाच्या मदतीला धावणारा पोरगा गेलाय, अशी विनंती करतो आणि आपल्याला धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सन्माननीय सदस्य अतुलजी भातखळकर। अध्यक्ष महोदय,